नमस्कार मित्रांनो, माझं नाव विवेक आघाव. मी परळी वैजनाथ येथून आहे, जिल्हा बीड. आणि मी योगा इन्स्ट्रक्टर आहे. गेली 6 वर्ष झाली मी योगा शिकवतो. गव्हर्मेंट हॉस्पिटल, स्कूल, कॉलेजेस, त्यानंतर कोविड पिरियडमध्ये कोविड सेंटर्सवर पण मी योगा शिकवलेला आहे आणि तिथलचा एक्सपिरियन्स मी घेतलेला आहे. त्यानंतर माझे पर्सनल क्लासेस पण होते, ऑनलाईन आणि ऑफलाईन. योगा फ्लेक्झिबिलिटी फिटनेस हे माझ्या क्लासेसचं नाव आहे आणि मला तुम्ही इंस्टाग्रामवर याच नावाने पण माझं अकाउंट आहे, तिथे तुम्ही जाऊन ते अकाउंट चेक करू शकतात आणि फॉलो पण करू शकतात. तर माझं योगामध्ये शिक्षण झालेलं आहे, म्हणजे 1 वर्षाचा योग शिक्षक डिप्लोमा झालेला आहे. त्यानंतर YCB योगा सर्टिफिकेशन बोर्ड बाय आयुष मंत्रालय, गव्हर्मेंट ऑफ इंडिया थ्रू मी क्वालिफाय आहे. त्यानंतर सध्या माझं मास्टर्स इन योगा चालू आहे, MA इन योगशास्त्र, नाशिक येथे. आणि त्यानंतर आता माझं जे शिक्षण आहे ते डिग्री माझी चालू आहे BPEd, बॅचलर इन फिजिकल एज्युकेशन. आता सध्या मी एक्स्ट्रा कोर्स पण करतोय जिम इन्स्ट्रक्टरचा K11 थ्रू. भारतातली टॉप संस्थेमधून एक संस्था आहे जी की जिममधील सगळ्या फिटनेसच्या गोष्टी ज्या आहेत त्या तिथं सांगितल्या जातात आणि शिकवल्या जातात, ट्रेनर बनवलं जातं. तर तिथून माझी सध्या एक्स्ट्रा डिप्लोमा चालू आहे. तर या सगळ्या गोष्टींचा बेनिफिट तुम्हाला या व्हिडिओजमध्ये किंवा माझ्या चॅनलवर तुम्हाला भेटेल. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहेत वॉर्मअप आणि मोबिलिटी ड्रिल्सबद्दल, जे की एक्सरसाइजच्या अगोदर का महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, त्यामध्ये आपण 5 पॉईंट धरलेले आहेत. त्या 5 पॉईंटमधला पहिला पॉईंट सांगतो. पहिला पॉईंट आहे जे की आपलं मेंटल आणि फिजिकल प्रिपेअर. ठीक आहे, प्रिपेअरनेस. मेंटल आणि फिजिकल प्रिपेअरनेससाठी आपण मोबिलिटी ड्रिल्स करणं गरजेचं आहे. जसं की एक उदाहरणावरून तुम्हाला स्पष्ट करून देतो. लहानपणी आपण हा खेळ खेळलाच असेल की आपले मित्र झाले, आपले मोठे भाऊ बहीण झाले, त्यांच्यासोबत एका भिंतीच्या आड थांबायचं त्यांना न माहिती असताना, आणि त्यांना जवळ आल्याच्या नंतर डायरेक्ट भो करून भीती घालायची. ठीक आहे, तर ते भ्यायचे किंवा आपण भ्यायचो. तर का व्हायचं असं की तुम्ही त्या गोष्टीसाठी प्रिपेअर नव्हतात. ठीक आहे, मग ती गोष्ट जर तुम्हाला अगोदर माहिती असती किंवा तुम्हाला कधी कधी तुम्ही त्याची सावली, मित्राची किंवा भाऊ बहिणीची सावली तुम्ही बघितलेली असेल, तर त्या सावलीमध्ये तुम्ही प्रिपेअर होऊन जाता की इथं कोणीतरी आहे आणि तो मला भीती घालण्यासाठी, किंवा तुम्ही अवेअर होता त्या गोष्टीसाठी. ठीक आहे, त्यावेळेस तुम्ही एवढे भीत नाहीत. ठीक आहे, त्यासाठी तसंच आपण एक्सरसाइज जर करत आहोत तर त्या एक्सरसाइजच्या अगोदर आपल्याला ती अवेअरनेस महत्त्वाची आहे, मेंटली पण आणि फिजिकली पण. ठीक आहे, त्यासाठी आपण ह्या मोबिलिटी ड्रिल्स करणं खूप गरजेचं आहे. पॉईंट नंबर 2 आहे ब्लड सर्क्युलेशन. आपल्या शरीरामध्ये रक्तपुरवठा कमी होणं. ठीक आहे, याचे उदाहरणं सांगू तुम्हाला. पहिलं उदाहरण आहे, कोणती पण अवजड गोष्ट जर तुम्ही उचलली तर तुमच्या डोळ्यासमोर अंधारी येणे. किंवा तुम्ही कोणती तरी गोष्ट होल्ड करून ठेवली आहे हाताने पक्की, आणि तुम्ही होल्ड करून ठेवल्यानंतर तुमच्या हाताला मुंग्या येणं. किंवा सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे तुम्ही जर मांडी घालून बसलेला असाल तर तिथे तुमच्या पायाला मुंग्या येणं, पाय सुन्न पडणं. ठीक आहे, तिथं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित न पोहोचल्यामुळे ह्या गोष्टी होतात. त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन पोहोचणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर एक्सरसाइज करताना ही गोष्ट खूप गरजेची आहे की ब्लड सर्क्युलेशन त्या मसलमध्ये, ज्या मसलची आपण एक्सरसाइज करतो किंवा ज्या पार्टची बॉडीच्या आपण एक्सरसाइज करतो त्या बॉडी पार्टपर्यंत व्यवस्थित रक्तपुरवठा जलद गतीने होणं हे गरजेचं आहे. जर तिथे नाही झाला रक्तपुरवठा तर आपल्याला चक्कर येणं, किंवा ते वजन आपण सोडून देतो, किंवा आपण जर स्क्वॉट करत असाल तर स्क्वॉटमध्ये आपण डायरेक्ट खाली पडून जातो, किंवा ब्लॅकआउट होतो, डोळ्यासमोर अंधारी येते. अशा गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे मोबिलिटी ड्रिल्स आणि वॉर्मअप हे खूप
गरजेचे आहेत. पॉईंट नंबर 3, एन्हान्स फ्लेक्झिबिलिटी. बॉडी स्टिफनेस, बॉडी ताट झाली आहे किंवा मसल आखडून गेलेत किंवा जॉईंट आखडून गेलेत, या गोष्टी तर तुम्ही ऐकल्याच असतील हे शब्द. या शब्दांमधून काय दिसते की आपल्या शरीराची, आपल्या जॉईंट्सची, आपल्या मसल्सची फ्लेक्झिबिलिटी नाही आहे, मोबिलिटी नाही आहे. मोबिलिटी म्हणजे फुल रेंज ऑफ मोशन. ठीक आहे, जर मी हात असं करत असेल, जर माझा हात असा मागे जात असेल, पूर्णपणे गोल फिरत असेल, तर ती माझी फुल रेंज ऑफ मोशन झाली. म्हणजे एक जॉईंट तो आपल्या पूर्ण कार्यशक्ती लावून जितका मुवमेंट होऊ शकतो तितका मुवमेंट करतो. त्या गोष्टीला म्हणतात मोबिलिटी. ठीक आहे, फुल रेंज ऑफ मोशन. तर ती जर तुमची नसेल तर काय होऊ शकतं की ते वेट किंवा ती एक्सरसाइज तुम्ही करत आहात ती तुमच्या अंगावर पडू शकते आणि अंगावर पडून इंजुरी होऊ शकते. ठीक आहे, किंवा स्टिफ असेल मसल आखडून गेलेली असेल, तर तुम्ही जी एक्सरसाइज करताय ना त्या एक्सरसाइजमुळे त्या टेंडॉनवर, म्हणजे मसल आणि बोन या दोन्हींना जॉईंट करणारा जो पार्ट असतो त्याला टेंडॉन म्हणतात. त्या टेंडॉनवर प्रेशर येतं. ठीक आहे, ते प्रेशर त्या टेंडॉनला तोडू पण शकतं. किंवा त्या मसलला पण तोडू शकतं, हानी पोहोचू शकतं. त्यामुळे तुम्हाला मोबिलिटी ड्रिल्स करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे फ्लेक्झिबिलिटी वाढते, तुमची मोबिलिटी वाढते. जे पण जॉईंट्स आहेत तुमच्या शरीरामध्ये त्या जॉईंट्सची पूर्ण रेंज ऑफ मोशनमध्ये कार्य करण्याची शक्ती वाढते. ठीक आहे. पॉईंट नंबर 4, परफॉर्मन्स. तर पहिल्या 3 पॉईंटवर हा पॉईंट डिपेंड आहे. पहिला पॉईंट जेव्हा आपण पाहिला, मेंटल आणि फिजिकल प्रिपेअरनेस. दुसरा पॉईंट आपण पाहिला आहे ब्लड सर्क्युलेशन. आणि तिसरा पॉईंट आपण पाहिलेला आहे एनहान्स फ्लेक्झिबिलिटी. तर अशाच पद्धतीने जर आपल्या मसल्स अवेअर असतील, जी आपण एक्सरसाइज करतोय त्या एक्सरसाइजसाठी, आणि त्या मसलला ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित पोहोचत असेल, ठीक आहे, आणि त्यानंतर ती मसल फुल रेंज ऑफ मोशन, त्या मसल्सचे जॉईंट जे आहेत ते फुल रेंज ऑफ मोशनने काम करत असतील, किंवा त्या मसल्सचे टेंडॉन किंवा त्या मसल्स फ्लेक्झिबल असतील, तर तुमचं परफॉर्मन्स वाढणार ना आपोआप. त्यात काही प्रश्नच नाही आहे. ठीक आहे. तर हा झाला 4था पॉईंट. पॉईंट नंबर 5, इंजुरी प्रिव्हेन्शन. तुमच्या शरीरामध्ये जे जॉईंट्स आहेत, टेंडॉन्स आहेत, मसल्स आहेत, ते जर फुल रेंज ऑफ मोशनने काम करत नसतील तुमचे जॉईंट्स, किंवा टेंडॉन मसल स्टिफ असतील, जास्त ताटर असतील, तर ते काय करतील की जी पण तुम्ही रेंज ऑफ मोशन करताय, जी पण एक्सरसाइज करताय, ती रेंज ऑफ मोशन ती अडवण्याचं काम करतील. ठीक आहे, जाणार नाही तेवढी एक्सरसाइज. जर तुम्ही चेस्ट प्रेस करताय तर तुमची एक्सरसाइज याच्या खाली तुमचे हात जाणार नाहीत, कारण तुमचे फ्रंट डेल्टॉइडचे मसल्स स्टिफ असतील. ठीक आहे. त्यानंतर ट्रायसेपचे मसल्स स्टिफ असतील, तर तुमची ती फुल रेंज ऑफ मोशन जाणार नाही. त्यासाठी तुम्हाला जर वेट असेल तुमच्या हातात तर ती वेट तुम्हाला इंजुरी करू शकतं. तो टेंडॉनला ताण देऊ शकतो, टेंडॉनला तोडू शकतो. ठीक आहे. किंवा ते वेट जे आहे ते आपल्या अंगावर पण पडू शकतं, त्यामुळे आपल्याला इंजुरी होऊ शकते. ठीक आहे. तर अशाच पद्धतीने आपण आज 5 पॉईंट पाहिलेले आहेत. या व्हिडिओमध्ये मोबिलिटी ड्रिल्स आणि वॉर्मअप, ज्या की एक्सरसाइजच्या अगोदर कराव्या लागतात, त्या का महत्त्वाच्या आहेत हे पाहिलं 5 पॉईंट्समध्ये. आणि यानंतरचे जे व्हिडिओ असतील ते व्हिडिओ एक्सरसाइजवर असतील. जे पण काही आपण आज डिस्कस केलं, मोबिलिटी ड्रिल्स, डोक्याच्या केसापासून ते पायाच्या बोटापर्यंत ज्या पण काही जॉईंट्स आहेत आपल्या शरीरामध्ये, त्या जॉईंट्सवर कोणत्या ड्रिल्स आहेत, प्रत्येक एका जॉईंटवर कोणती ड्रिल तुम्हाला करता येईल त्या जॉईंटची रेंज ऑफ मोशन वाढवण्यासाठी किंवा ते जॉईंट हेल्दी ठेवण्यासाठी. जर इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि तुमचा जो मित्र आहे जो उद्या जिमला जाऊ, उद्या रनिंगला जाऊ सकाळी म्हणून दुसऱ्या दिवशी कॉल उचलत नाही, अशा मित्राला व्हिडिओ पाठवा, शेअर करा.
आणि पुढील अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. थँक्यू. स्टे फिट अँड स्टे हेल्दी भावांनो.